नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजला काजपट्टी आणि बटन पट्टी कशा पद्धतीने लावायची। तर हा ब्लाऊज फ्रंट साइड जोडून झालेली आहे। तर आपण आता काजपट्टी किती रुंदीची घ्यायची ते बघूया। तर ह्याला मी अस्तर जोडून घेतलेला आहे मेन कापडाला। तर आता तुम्हाला मी पट्टीची रुंदी घेऊन दाखवते। तर हे बघा, मी जवळजवळ पट्टीची रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच, म्हणजे आपली बटन पट्टी। तर आता आपल्याला आपली बटन पट्टी जी असते ना ती उजव्या साईडला असते आणि काजपट्टी असते ती डाव्या साईडला असते। तर आपल्याला 1.5 इंच अंतर घेऊन ही पट्टी अशी जोडून घ्यायची आहे व्यवस्थित। तर इथं लॉक करून घेतलेला आहे खालच्या साईडला मी व्यवस्थित, आणि तुम्ही बघू शकता आता इथून टीप मारून घेतलेली आहे। तर आता आपल्याला पूर्ण ही जी शिलाई आहे ना ही आतल्या साईडला असं हे करून त्याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग सहित। तर बघू शकता तर इथं सुद्धा व्यवस्थित आलं पाहिजे। आतलं कापड जे असतं ना आपलं टिपेत शिलाईचं ते पण दिसता कामा नये। आणि काय करायचं आहे, आपल्याला इथून अशी आडवी टीप घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। आणि नंतर आपल्याला थोडंसं आणि 1.5 इंच वरती यायचं आहे। त्याच्यानंतर परत आडवी टीप घ्यायची आहे आणि परत इथून स्ट्रेट टीप घ्यायची आहे आपल्याला। तर बघू शकता किती व्यवस्थित आपली फिनिशिंग सहित आणि खूप प्लेन आणि खूप सुपेरियर अशी आपली बटन पट्टी जोडल्या गेलेली आहे। आता आपण काजपट्टी जोडायची आहे। तर काजपट्टी तुम्ही बघू शकता, ही काजपट्टी आपल्याला घ्यायची आहे 1.25 इंच। तर ह्याच्यापेक्षा लहान पट्टी घेऊ नका, कारण काय होतं, जर कमी रुंदीला पट्टी घेतली तर आपलं काजची रुंदी जास्त असती आणि मग व्यवस्थित काज बसणार नाही त्याच्यावरती। त्यामुळे आपल्याला 1.25 इंच किंवा 1.5 इंच आपल्याला रुंदीला पट्टी घ्यायची आहे। तर मी 1.25 इंच घेतलेली आहे। तर अगोदर काय करायचं आहे, आपल्याला 1.5 इंच खाली फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं लॉक करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला, आणि त्याच्यानंतर 1.5 इंच अंतर ठेवून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे। तर आता बघू शकता आपण ह्याच्यावरून आता आपल्याला दाब टीप घ्यायची आहे। आतल्या साईडला असं पट्टी ठेवून आपल्याला त्याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे। तर बघू शकता आपली काजपट्टी आणि बटन पट्टी किती फिनिशिंग सहित जोडल्या गेलेली आहे। तर इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी आलेली आहे। तर फिनिशिंग सहित आणि सुपेरियर आणि खूप कमी वेळेमध्ये तुम्ही आतल्या साईडला पण बघू शकता, कमी वेळेमध्ये तुम्ही काजपट्टी आणि बटन पट्टी जोडू शकता। तर खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला काजपट्टी आणि बटन पट्टी कशा पद्धतीने जोडायचं हे दाखवलेलं आहे। तुम्हीही तुमच्या ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीनं काजपट्टी आणि बटन पट्टी नक्की जोडू शकता। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।